नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। बोईसर में आपत्तिजनक वीडियो पोस्ट करने वाला युवक गिरफ्तार। पालघर जिले के बोईसर शहर में सोशल मीडिया पर आपत्तिजनक वीडियो पोस्ट करने के मामले में बोईसर पुलिस ने एक युवक को गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपी की पहचान रुपेश झा के रूप में हुई है, जो बोईसर के गणेश नगर क्षेत्र का निवासी बताया जा रहा है। जानकारी के अनुसार आरोपी ने सोशल मीडिया पर एक वीडियो अपलोड किया था, जिसमें देश के संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर तथा एक समुदाय के प्रति अभद्र शब्दों का प्रयोग किए जाने का आरोप है। वीडियो सामने आने के बाद क्षेत्र के नागरिकों में नाराजगी व्यक्त की गई और इस संबंध में पुलिस प्रशासन से शिकायत की गई। शिकायत प्राप्त होने के बाद बोईसर पुलिस ने मामले की गंभीरता को देखते हुए त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को हिरासत में लेकर गिरफ्तार कर लिया। पुलिस ने संबंधित वीडियो को सोशल मीडिया प्लेटफॉर्म से हटवाने की कार्रवाई भी की है, ताकि आपत्तिजनक सामग्री का आगे प्रसार न हो। मामले में संबंधित धाराओं के तहत अपराध दर्ज कर आगे की जांच और कानूनी कार्रवाई की जा रही है। पुलिस प्रशासन ने नागरिकों से शांति बनाए रखने और सोशल मीडिया का जिम्मेदारी पूर्वक उपयोग करने की अपील की है। बोईसर से पराग यादव की रिपोर्ट। सोशल मीडियावरती फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती एका व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविरुद्ध अपशब्द वापरले होते। सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ पोलिसांनी दखल घेतलेली आहे। सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। सदर व्यक्तीलाही अटकेची प्रोसेस आमची चालू आहे। सदर व्यक्तीविरुद्ध जे त्यांनी बोललेलं आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करण्याबाबत मी सूचना दिली आहे। तो गुन्हाही दाखल होईल, त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याबाबत कोणी त्यावरती कमेंट केले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। साहेब, त्याची सामाजिक वातावरण जे बिघडलं जातं हे अशा ह्या प्रकारची विकृती नेहमीच काही ना काही सोशल मीडिया करत असतं, तर त्याबद्दल आपण काय आव्हान करू शकतो? अशा प्रकारे समाज विरोधी आणि एखाद्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरून जे वातावरण बिघडवलं जातं त्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करतोय, गुन्हा दाखल करतोय। पण सर्वांना मी सांगेन की सर्वजण संविधानाला मानणारे लोक आहेत, तर समाजामध्ये अशा जरी गोष्टी आल्या तर त्याला प्रत्युत्तर कायद्याने दिलं पाहिजे। त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, आपली कारवाई करते। त्याला प्रत्युत्तर म्हणून जर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर ते सुद्धा कुठंतरी कारवाईस पात्र ठरतील। तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्व संविधानाला मानणारे लोक आहोत, कायद्याला जे पालन करणारे लोक आहोत, त्याचं आपण पालन करू आणि ह्याला कायदेशीर आधारावर कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि चांगला तपास करता येईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करेल असं मी सर्वांना आवाहन करतो। आपण सर्वांनी शांतता राखावी, याच्यावरती सखोल आणि चांगल्या पद्धतीने तपास आम्ही करणार आहोत। सर, त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे का? ते सुद्धा आपण चेक करून घेतोय। आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यावरती काही गुन्हे दाखल असतील किंवा त्याचा काय कुठे कनेक्शन असेल ते पण आपण चेक करून घेतोय। अशा प्रकारचे पुन्हा विकृती कोणी करू नये याबद्दल तुम्ही समाजाला काय सांगा? अशा प्रकारे जे वक्तव्य करतात त्याला एकतर कायद्याचं ज्ञान नसतं, संज्ञान नसतो आणि कुठेतरी तो समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचा किंवा समाजामध्ये काही वाईट गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो। तर असं कोणीही करू नये, ते कायद्याला धरून नाही आणि अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जास्तीत जास्त शिक्षा त्यांना कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर्व लोकांना माझं हीच विनंती राहील आणि आव्हान राहील, आपण सर्व कायद्याला मानणारे लोक आहात, तर या कायद्याचं पालन करा आणि असं कुठे चुकीचं आढळलं आपल्याला सोशल मीडियावरती तात्काळ आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावरती सुद्धा त्या पोस्टवरती सुद्धा कारवाई करणार आहोत। एक मिनिट, मी तुम्हाला प्रश्न विचारतो। आता जो आहे निंदनीय प्रकार एवढा घडलेला आहे, इतका घाणेरडास्पद आहे जे वक्तव्य केलेलं आहे किंवा वागलेलं आहे, तर याला तुम्ही कोणते कायदे लावा, कोणते कलम लावणार, काय कलम लावणार की जेणेकरून कसं तो जास्तीत जास्त सजेस पात्र होईल, हे जरा तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करा। आता आपल्यातर्फे सुद्धा निवेदन आलेलं आहे, त्यामध्ये आपण ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत सुद्धा दिलेलं आहे, तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यावरती कसे कलम लावता येतील तर त्यानुसार सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत।
FIR दाखल होते आणि लवकरच आपण मुस्लिम समाजाला देखील त्यांनी शिव्या ज्या दिलेल्या लोकांनी आहेत. लाईक केलंय किंवा त्याला पुरं फॉरवर्ड केलं असेल किंवा काय केलं असेल त्या लोकांवर काय असे जे वक्तव्य करतात, असे जे पोस्ट टाकतात आणि त्यांना लाईक करतात ते सुद्धा कारवाईस पात्र असतात. त्यांच्यावरती सुद्धा निश्चित कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत. सर, हेही पाहिलं जातं की आतापर्यंत ज्या व्यक्तीने नराधमाडी महापुरुषांवरती टीका टिप्पणी केलेली आहे किंवा त्यांचा सोशल मीडियावरती चुकीच्या शब्दाने जो अपमान केलेला आहे, परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये पाहायला गेलं तर त्यांच्यावरती जे कलमं लावली जातात, परंतु काही दिवसानंतर किंवा महिन्यानंतर तेच नराधम पुन्हा असे का करतात कृत्य? मग ह्याच्यावरती प्रशासनाचा वचक नाही आहे का? तर असे कोणकोणते कठोर कलम तुम्ही या ठिकाणी लावलेले ते सांगा. आता जे सोशल मीडियावरती निघाले त्याच्या अनुषंगाने आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करतोय. अतिशय प्रभावी हा कायदा आहे आणि असे कोणी परत वक्तव्य करूच नाही आणि केलं तर ते अशा कायद्याखाली त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. आरोपीचं नाव काय आणि आरोपी कुठला मूळचा आहे आणि सध्या इथे काय काम करतो आणि काय करतो? आरोपीचं नाव रुपेश झा आहे आणि तो बोईसरमधलाच आहे. आपण त्याचं ड्रायव्हिंगचं काम करतोय तर त्याचं आपण सर्व अकाउंट वगैरे सगळं चेक करून काय काय त्याचे लिंकेज आहेत ते पण आपण यामध्ये चेक करून घेऊ. धन्यवाद. काय मागणी वगैरे विचारतो? पालघर जिल्हा प्रशासन आपल्याकडे DYSP साहेब आहेत, आपले ॲडिशनल SP साहेब आहेत, तसेच इकडचे PI आणि बऱ्याचशा प्रशासनाने आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. आणि हा वाद पुढे वाढू नये आणि अशा पद्धतीची जी एकदम घाणेरड्या वृत्तीची जी लोक आहेत त्यांना आळा बसावा म्हणून प्रशासनाने योग्य ते ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आणि मुस्लिम समाजाच्या भावना पण भडकवलेल्या आहेत त्याबद्दल ही ॲक्ट लावलेले आहेत. या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. तरीही आपण एक शांतता राखावी आणि पुढे हा मॅटर वाढू नये एवढंच बघण्यात यावं. प्रशासनामार्फत जी कारवाई केली जाते त्या अंतर्गत सुद्धा आम्ही इकडचे जे बोईसरचे स्थानिक नागरिक आहोत, स्थानिक नेते मंडळी आहेत, आम्ही एक वेगळ्या पद्धतीने कायदेशीर लढा या बाबतीत देणार आहोत. आणि यापुढे फक्त प्रशासनाला आमची एवढीच मागणी असेल की याच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांचा छडा लावा, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने छडा लावू. आणि साहेबांनी कारवाई केलेलीच आहे, प्रशासनाने जी कारवाई केलेलीच आहे, पण आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत, शिवाजी छत्रपती महाराजांची औलाद आहोत. आम्ही आमचा कायदेशीर लढा हा देत राहू आणि यात पाठीमागे असणारे सूत्रधार आणि याची जी कृत्य केले त्यांना कारवाई केल्याशिवाय आपण थांबणार नाही. तरी सगळ्यांनी शांतता राखा, कुठलंही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. शासन आपल्याला मदत करत आहे, आपणही शासनाला मदत करावी हेच आव्हान आपल्याला करतोय. धन्यवाद. अब तक के लिए इतना ही. वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें.